पवार सर रेडी. यस सर. ठीक आहे. पहा, जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सुरू असणारा आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गास आज उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. काल नेवासा तालुक्यातील वाकचौरी वस्ती जिल्हा परिषद शाळेचे डॉक्टर रेवणनाथ पवार सर यांनी मराठी विषयातील उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यातून कशी शोधायची पहा याचा आपल्याला माहिती दिलेली आहे. आजही डॉक्टर रेवणनाथ पवार सर आपणास ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या तासाला सुरुवात करून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. पवार सर जवळपास 300 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, तर आपण तासाला सुरुवात करूयात. ओके सर, धन्यवाद. आपल्या आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. माननीय आमच्या तालुक्याचे सर यांनी या ठिकाणी आजची प्रास्ताविक करून ओळख करून दिलेली आहे. कालपासून आपण मराठी विषयाच्या या घटकाचा अभ्यास बघतो आहोत. वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे हा आपला घटक आहे. या घटकांअंतर्गत आपल्याला या ठिकाणी उतारा व त्यावर आधारित प्रश्न, बातमी व त्यावर आधारित प्रश्न आणि वृत्तपत्रातील जाहिराती असे 4 उपघटक आहेत. कविता व त्यावर आधारित प्रश्न असे 4 उपघटक या ठिकाणी आपल्याला आहेत. पहा, त्यापैकी आपण काल उतारा व त्यावर आधारित प्रश्न या उपघटकांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण या ठिकाणी बातमी आणि जाहिरात या उपघटकांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. या अनुषंगाने आपणा सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर उतारा असेल, बातमी असेल किंवा कविता असेल, तर याचा आपल्याला वाचन करत असताना त्याचा आशय समजून घेणं हे आपल्याला अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे आपलं वाचनच या दृष्टीनं असावं की आपल्याला वाचन करत असताना आकलन होणं महत्वाचं आहे. या दृष्टीनं आज आपण वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्नांचा कशा पद्धतीनं या जाहिरातीमध्ये किंवा बातमीमध्ये त्याचा आशय शोधायचा, त्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीनं शोधायची याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण रोजच्या वर्तमानपत्रात पाहतो पहा, विविध बातम्या, विविध जाहिराती दिलेल्या असतात. आकर्षक अशा जाहिराती असतात पहा. चित्रांचा, वेगवेगळ्या फोटोंचा वापर करून त्या ठिकाणी जाहिराती दिलेल्या असतात. या जाहिराती आकर्षक रीतीने छापलेल्या असतात. या जाहिरातींमधला आशय, प्रसंग, त्यातून दिलेला संदेश या ठिकाणी आपल्याला लक्षात आला पाहिजे. या घटकावर आधारित 3 प्रश्न सरासरी या ठिकाणी असतात. या परीक्षेच्या अनुषंगाने 3 प्रश्न जर येत असले तरी आज आपण सराव करण्याच्या दृष्टीनं जे काय आपल्याला त्या बातमीवर, जाहिरातीवर जे काही प्रश्न आपल्याला घेता येतील त्या प्रश्नांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः सर्व जॉईन झालेल्या विद्यार्थी मित्रांचं, शिक्षक मित्रांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आनंद भंडारी साहेब आणि शिक्षणाधिकारी सन्माननीय भास्करजी पाटील साहेब, आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय डॉक्टर संजयजी कळमकर साहेब यांनी या ठिकाणी ही संधी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे प्रथमतः पुनश्च मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आपल्या या आजच्या उपघटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. तर प्रथमतः आपण आपला जो उपघटक या ठिकाणी बघणार आहोत तो म्हणजे जाहिरात. तर या पद्धतीनं आपल्या समोर मी स्क्रीन शेअर करतो. या ठिकाणी पहा, बातमी आहे आपल्याकडे प्रथमतः स्क्रीनवर शेअर केलेली. सर्व विद्यार्थी मित्रांनी एकदा ही बातमी या ठिकाणी वाचून घ्यायची आहे. वाचताना काळजीपूर्वक बातमीचं वाचन या ठिकाणी करायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनी बातमीचं वाचन करायचंय. तुमचं वाचन चालू असतानाच मी देखील या ठिकाणी बातमीचं वाचन या ठिकाणी करतो पहा. आता आपण इथं बातमी एक म्हणजे त्या अनुषंगाने म्हटलेलं आपल्या इथं प्रश्न सराव संचात आहेत त्या पद्धतीनं. एक अभिनव सहल मुंबई 2 जानेवारी शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम डहाणू जवळील पारदे या आदिवासी पाड्यात पार पडला. हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. मुंबईतील आदर्श विद्यालयातील 9वीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ग्रामसेवा करून आपली नाताळची सुट्टी साजरी करण्याचे ठरवले. श्री मोहन मुगावे व श्री सुरेश सावंत या शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. या शिक्षकांच्याच मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 27 ते 31 डिसेंबर या 5 दिवसात शहरी विद्यार्थी व पाड्यातील समवयस्क मुले एक दिलाने काम करीत होती. या काळात पाड्यातील पायवाटा, पाणी भरण्याच्या जागा, गुरांचे गोठे यांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. दररोज संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. काही माहितीपूर्ण चित्रपटही यावेळी दाखवण्यात आले. या सहलीत विद्यार्थ्यांनी स्वतःचे जेवण शिक्षकांच्या मदतीने स्वतः तयार केले व स्वावलंबनाचा आगळा वेगळा आनंद मिळवला. अशी ही बातमी आहे पहा. या बातमीचं वाचन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. आपण आता यावर आधारित प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. बातमीचं किंवा जाहिरातीचं वाचन झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी त्या प्रश्न वाचून घ्यायचे आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, आदर्श विद्यालयातील मुलांनी नाताळची सुट्टी कशी साजरी केली? पर्याय क्रमांक 1 आहे चित्रपट पाहून, पर्याय क्रमांक 2 खेळून, पर्याय क्रमांक 3 अभ्यास करून आणि पर्याय क्रमांक 4 आहे ग्राम स्वच्छता करून. तर या ठिकाणी या सहलीचा अभिनव सहल जी ज्यामुळे ठरलेली पहा, तर कोणता आगळा उपक्रम या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे? तर ही नाताळची सुट्टी त्यांनी कशी साजरी केली? ग्राम स्वच्छता करून असे या ठिकाणी सांगितले पहा. आता ग्राम स्वच्छता शब्द आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदाच ज्या ओळीमध्ये आपण जर केला तर ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम डहाणू जवळील पारदे आदिवासी पाड्यात पार पडला आणि तो कोणी केलेला आहे? पुढच्या दृष्टीतून पुढे त्याची माहिती दिलेली पहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुरांचे गोठे यांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. म्हणजे त्यांनी ग्राम स्वच्छता या ठिकाणी केलेली आहे. हा पर्याय क्रमांक आपल्याकडे या ठिकाणी आहे. आधी तर आपला गोंधळ विद्यार्थ्यांचा काय होऊ शकतो? आणखी चित्रपट पाहून हे पण या ठिकाणी एक पर्याय दिलेला आहे पहा. विद्यार्थ्यांना वाटेल चित्रपट एक माहिती आलेली, काही माहितीपूर्ण चित्रपटही यावेळी दाखवण्यात आले. परंतु चित्रपट माहितीपूर्ण चित्रपट कशावर आधारित असतील बरं? तर या ठिकाणी जे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये 5 दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी कार्य करत होते. स्वच्छतेचं महत्व, वेगवेगळी माहिती, ही माहिती या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली. त्या ठिकाणी या मुलांनी ते चित्रपट बघितलेले नाहीत हे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. काही विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो म्हणून या ठिकाणी आपण हे स्पष्टीकरण करतो आहोत. प्रश्न दुसरा बघायचा पहा. या सहलीतून विद्यार्थ्यांनी काय मिळवला? पर्याय क्रमांक 1 स्वावलंबनाचा व सेवेचा आनंद, 2 कामाचा मोबदला, 3 अभ्यासातून मोकळीक, 4 गावकऱ्याकडून कौतुक. तर या विद्यार्थ्यांनी काय मिळवलं पहा या सहलीतून? शेवटच्या बातमीच्या शेवटच्या भागामध्ये पहा, ओळीमध्ये जर पाहिलं, या सहलीत विद्यार्थ्यांनी स्वतःचे जेवण शिक्षकांच्या मदतीने स्वतः तयार केले व स्वावलंबनाचा आगळा वेगळा आनंद मिळवला. इथे एक स्वावलंबन म्हटलेलं आहे आणि आणखी त्यांनी काय केलंय पूर्ण बातमीचा आशय लक्षात घेतला तर त्यांनी एक सेवा केलेली बा इथं.
गावाची स्वच्छतेच्या दृष्टीनं, म्हणजे त्यांनी स्वावलंबनाचा व सेवेचा आनंद मिळवलेला आहे पहा. हे पर्याय क्रमांक इथं महत्वाचं आहे. गावकऱ्याकडून त्यांनी कौतुक मिळवलं हे नाही, तो त्यांच्या कौतुकाचा विषय ठरला इथपर्यंत ठीक आहे. पण विद्यार्थ्यांनी काय मिळवलं, विद्यार्थ्यांना काय मिळालं त्यामध्ये, तर स्वावलंबनाचा आणि सेवेचा आनंद मिळालेला आहे पहा. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न पहा, तिसरा. गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय कोणता ठरला? या ठिकाणी आता इथं बघायचंय. पर्याय क्रमांक 1 शहरातील विद्यार्थ्यांनी केलेली ग्रामसेवा. पर्याय क्रमांक 2 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केलेली ग्रामसेवा. पर्याय क्रमांक 3 मुलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम. आणि पर्याय क्रमांक 4 शहरी व ग्रामीण विद्यार्थी यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा उपक्रम. यामध्ये काय महत्वाचं ठरलंय, गावकऱ्यांच्या दृष्टीने कोणता कौतुकाचा विषय ठरला? तर बातमीची सुरुवातच त्या दृष्टीने आहे पहा. शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा आगळा वेगळा उपक्रम. म्हणजे केवळ फक्त शहरातील विद्यार्थी नाहीत, केवळ फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थी नाहीत, तर दोन्हींनी मिळून एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा उपक्रम. हे या ठिकाणी महत्वाचं आहे पहा. म्हणजे आपला गोंधळ काय होऊ शकतो, घाई लगेच शहरातील विद्यार्थी सुरुवातीला दिसतंय आपल्याला, आपण लगेच शहरातील विद्यार्थ्यांनी केलेली ग्रामसेवा असं करू शकतो. काही मुलांनी वाचता वाचता पुढे दिलेले ग्रामीण विद्यार्थ्यांनी केलेलं असं होऊ शकतं. परंतु मूळ आशय समजून घ्यायचा, काय सांगितलं हे समजून घ्यायचं आणि आपला गोंधळ टाळायचा आहे. तर शहरी व ग्रामीण विद्यार्थी यांनी एकत्र येऊन केलेला ग्रामसेवेचा उपक्रम, या पद्धतीनं आपला पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर या ठिकाणी आता हे प्रश्न आपण इथं 3 बघितले. आणखी या ठिकाणी काय प्रश्न विचारू शकतात? हा जो उपक्रम पार पडला, हा उपक्रम कोणकोणत्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला, हे या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपण वाचन करत असताना ते आपल्याला कळलं पाहिजे. तर कोणकोणते शिक्षक तिथं? श्रीयुत मोहन मुगावे व श्री सुरेश सावंत या शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. म्हणजे तोही प्रश्न आला तर आपल्याला त्या पद्धतीने उत्तर देता आलं पाहिजे. पुन्हा आपल्याला काय करता येईल, हे जे विद्यार्थी इथं आलेले होते, कितवीच्या विद्यार्थ्यांनी हे उपक्रम केलेला आहे पहा. तर मुंबईतील आदर्श विद्यालयातील 9वीच्या विद्यार्थ्यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की 9वीचे विद्यार्थी हे आपल्याला म्हणता येईल. कोणत्या विद्यालयातील होते? आदर्श विद्यालयातील. कुठलं आदर्श विद्यालय? मुंबईतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. इथं आणखी एक थोडासा वेगळ्या पद्धतीने एक प्रश्न येऊ शकतो. 27 ते 31 डिसेंबर या 5 दिवसामध्ये यांनी हा उपक्रम साजरा केलेला आहे. पण या उपक्रमामध्ये आपण जर बघितलं तर इथं कोणता सण म्हटलंय? नाताळ सण म्हटले. बा नाताळ सण कधी येतो, हाही प्रश्न या अनुषंगाने या ठिकाणी विचारू शकतात. त्याचा उत्तरामध्ये कदाचित तुम्हाला हे होणार नाही, अगदी तो दिनांक सापडणार नाही डायरेक्टली, परंतु संबंध ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी, तर त्या संबंधाच्या दृष्टीनं आपल्याला तेही उत्तर लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या दृष्टीनं किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण या उतार्याचं बातमीचं वाचन या ठिकाणी केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण या पहिल्या बातमीचा अभ्यास या ठिकाणी बघितलेला आहे पहा. आपण आता दुसरी बातमी मी या ठिकाणी आपणापुढे शेअर करतो. हे बघा, तुमच्याकडं दुसरी बातमी या ठिकाणी आपण स्क्रीनवर शेअर केलेली आहे. त्या बातमीचं वाचन विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी करायचंय. काही विद्यार्थी मित्र विनाकारणच कमेंटमध्ये काही पर्याय, काही मेसेज टाकतात पहा. हे मेसेज टाईप करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे जे काही समोर बातमी दिलेली आहे त्या बातमीचं वाचन करायचं आणि त्या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे पहा. आपण केवळ मनोरंजनासाठी इथं येत नाहीत पहा. विद्यार्थी मित्रांनी वाचन करून घ्यायचंय. निसर्ग वेडा ही बिरुदावली देऊन ते निघाले आपल्या गावाला.
मारुती चितमपल्ली यांचे सोलापूरकडे प्रस्थान. लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मराठीत नव्या शब्दांची देणगी देणाऱ्या जर कुणाचे नाव आदराने घेतले जात असेल तर ते मारुती चितमपल्ली यांचे. निसर्ग वाटेत अवघे आयुष्य घालविणाऱ्या या मूळ तेलुगू भाषिक निसर्ग ऋषीने तब्बल 1,00,000 शब्दमोती मराठी मातीला दिले. वन, वन्यजीव, वनस्पतींची खडानखडा माहिती त्यांना आहे. त्यांचे सगळे संशोधन विदर्भातच झाले असल्याने त्यांना विदर्भाने निसर्ग वेडा ही बिरुदावली दिली. निसर्गाचा हा सगळा खजिना घेऊन म्हणा व भविष्याकडे सोपवून ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत, अशी बातमी आहे. पा या बातमीचा आशय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल कुणाबद्दल बातमी आहे, काय विषय आहे हे आपल्या या ठिकाणी एकंदरीत लक्षात आलं असेल. त्या पद्धतीचं आपण आशयाचं स्पष्टीकरण पुनश्च प्रश्नांच्या अनुषंगाने आपण बघणार आहोतच. त्यावर आधारित जो पहिला प्रश्न आहे आपण तो या ठिकाणी प्रश्नांकडे जाऊया. पाहता हा पहिला प्रश्न आहे पहा आपला. वरील बातमीत मारुती चितमपल्ली यांची तुलना कोणाशी केली आहे? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, पर्याय क्रमांक 3 कुसुमाग्रज आणि पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. तर या ठिकाणी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे पहा सुरुवातच बातमीची त्या पद्धतीने आहे. मराठीत नव्या शब्दांची देणगी देणाऱ्या असं बातमीची सुरुवात आहे. त्यानुसार लक्षात येईल की सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांशी तुलना केलेली. फक्त तुमचा गोंधळ विद्यार्थी मित्रांची इथं काय होऊ शकतो, बातमीमध्ये विदा असं आलेलं नाही. पहा विनायक दामोदर म्हणजे सावरकरांचं जे नाव आहे ते नाव आपल्याला आपल्या इतर ठिकाणच्या वाचनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कोणाला म्हटलं जातं? विदा सावरकरांना, विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं जातं. हे इथं लक्षात आलं पाहिजे, नाही तर तेवढे दोन वेगळे अक्षर आले म्हणून आपला गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर तो गोंधळ विद्यार्थी मित्रांनी टाळायचा आहे. अर्थात आणखी गोंधळ करणारे दुसरे साधर्म्य असणारे काही शब्द या ठिकाणी दिलेले नाहीत, ते पण लक्षात या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणचं उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, मारुती चितमपल्ली यांना विदर्भाने कोणती बिरुदावली दिली? या ठिकाणी त्यांना विदर्भाने निसर्गप्रेमी, कविवर्य, निसर्गवेडा, संशोधक यापैकी कोणती बिरुदावली त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे? कोणी दिली? ती विदर्भाने. त्या ठिकाणी वाचन करताना तुमच्या लक्षात येईल बातमीच्या नंतरच्या पॅरेग्राफ मध्ये पहा, त्यांचे हे सगळे संशोधन विदर्भातच झाले असल्याने त्यांना विदर्भाने निसर्गवेडा ही बिरुदावली दिलेली आहे. पहा तिथं गोंधळ करणारे काय शब्द आहेत? निसर्गप्रेमी आणि निसर्गवेडा हे दोन शब्द आपले गोंधळ निर्माण करू शकतात. काही मुलं लगेच निसर्गप्रेमी ह्या पर्यायाचा उत्तराचं पर्याय क्रमांक गोल करू शकतात. त्यामुळे ते चुका आपण या ठिकाणी टाळायचे आहेत. साधर्म्य असणारे जे शब्द असतात ते शब्द आपल्या चुका या ठिकाणी करतात, ते लक्षात घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक काय आपला 3 निसर्गवेडा. पुढचा प्रश्न पहा आपला. मारुती चितमपल्ली यांचा गृह जिल्हा कोणता? कोल्हापूर, सोलापूर, सातारा, चंद्रपूर. या ठिकाणी बातमी वाचत असताना तुमच्या लक्षात येईल अगदी शेवटच्या ओळीमध्ये या ठिकाणी सांगितलेले पहा, ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत. म्हणजे त्यांचा गृह जिल्हा कोणता? सोलापूर. पर्याय क्रमांक 2.
आता इथं मुलं म्हणतील ग्रह जिल्हा म्हटलंय आणि तिथं मात्र ग्रहनगर म्हटलंय. ग्रहनगर हा शब्द जरी वापरला असता तरी सोलापूर काय आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यातला एक जिल्हा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सोलापूर अगदी सरळ सरळ, इथं गोंधळ करणारा काही दुसरा प्रश्न येण्याचं कारण नाही, कारण इतर जिल्ह्यांची नावं काही इथं कुठं उतार आपल्या बातमीमध्ये आलेली नाहीत. त्यामुळं ते एक ध्यानात घ्या. इथं तुमचा कदाचित फक्त गोंधळ करण्यासाठी एक हे येऊ शकत होता, इथं तुम्हाला मुद्दाम मुंचंद्रपूरऐवजी नागपूर जर शब्द टाकला असता कदाचित, तर मुलांचा गोंधळ निर्माण होऊ शकत होता. उत्तरात किंवा बातमीत कुठे दिसतंय का हो? बऱ्याच जणांचं उत्तर शोधण्याची पद्धत काय असते, बातमीत आलेला शब्द पाहायचा किंवा त्या उत्तरात आलेला शब्द पाहायचा आणि मग त्या पद्धतीने विचार करायचा, असे काही मुलं असतात. तर तो गोंधळ मात्र त्यावेळी तुमचा होऊ शकतो. तर या पद्धतीने इथं मात्र काय येईल तुमचं उत्तर सोलापूर हे आपलं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 4 आहे, मारुती चित्तमपल्ली यांची मूळ भाषा कोणती? पर्याय क्रमांक 1 कोकणी, पर्याय क्रमांक 2 कन्नड, पर्याय क्रमांक 3 इंग्रजी आणि पर्याय क्रमांक 4 तेलुगू. बातमी वाचत असताना तुमच्या पुढे लक्षात येईल, निसर्ग वाटेत अवघे आयुष्य घालविणाऱ्या या मूळ तेलुगू भाषिक निसर्ग ऋषीने, म्हणजे इथं सांगितलेले पहा त्यांची भाषा कोणती, इथं मूळ भाषा तेलुगू भाषा आहे पहा मारुती चित्तमपल्ली यांची. म्हणजे एक इथं विशेष महत्वाचं, तेलुगू भाषिक असून देखील त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये वन वन्यजीव यांची अतिशय सखोल अशी माहिती आपल्याला या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने खूप शब्द आपल्या या मराठी भाषेमध्ये त्यांनी मराठी भाषेला त्या निमित्ताने समृद्ध केलेला आहे पहा. अशी तेलुगू भाषिक लेखक हे, म्हणजे त्यांची भाषा तेलुगू आहे, त्यांनी सगळं लेखन आपल्या मराठीमध्ये केलेलं आहे. म्हणजे त्यांची मूळ भाषा कोणती? तेलुगू. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 5. मारुती चित्तमपल्ली यांना कशा संबंधी खडा माहिती आहे? आता या ठिकाणी सांगितलेल्या त्यामध्ये पहा, वन्यजीव, वनस्पती, पाककलेची, आरोग्याची, रस्त्यांची. ही प्रश्न सरळ सरळ आहे, इथं तसं गोंधळ होण्याचं काही कारण नाही पहा. वन्यजीव आणि वनस्पती हे त्याचं उत्तर आहे पहा. त्यांना त्याबद्दल खडा माहिती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 6. वरील बातमी ही कोणत्या वृत्तपत्रातील आहे? पर्याय क्रमांक 1 लोकशाही, पर्याय क्रमांक 2 तरुण भारत, पर्याय क्रमांक 3 देशोन्नती आणि पर्याय क्रमांक 4 लोकमत. तर ज्या वृत्तपत्रातील बातमी असते त्या वृत्तपत्राचं नाव वरती कोपऱ्यामध्ये या ठिकाणी दिलेलं असतं पहा. तर इथं काय दिलेलं आहे पहा, लोकमत न्यूज नेटवर्क या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे लोकमत या वृत्तपत्रातली ही बातमी आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असेल. बातमी पाहत असताना आणखी महत्वाचं पहा, आपण मगाच्या बातमीच्या अनुषंगाने ते सांगता येईल. इथं इथं नागपूर म्हटले फक्त बातमीमध्ये, तर तिथं बातमीची सुरुवात करताना ठिकाण आणि असा दिनांक दिलेला असतो पहा, 2 जानेवारी, 1 जानेवारी, काय ज्या वेळेची बातमी असेल हे पण या ठिकाणी दिलेलं असतं. तर ते पण आपण पाहिलं पाहिजे. मुद्दाम आपण आता हा या उतारे त्या घटकाचा भाग आपण या ठिकाणी बघूया पहा. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, जो भाग सांगायचा आहे म्हणजे दिनांक, ही बातमी कधीची आहे, तर त्या या दृष्टीने तिथं माहिती दिली असते बातमीच्या सुरुवातीला. ठिकाण कुठून बातमी प्रसिद्ध झाली ते, आणि 2 जानेवारी किंवा काय जो दिनांक असेल, ज्या दिनांकाला ती बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली असते तो दिनांक दिलेला असतो पहा. या पहिल्या उतार्यामध्ये तो भाग येऊ शकत होता, ही बातमी कधी आलेली आहे, कोणत्या दिनांकाला वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली आहे किंवा प्रसिद्ध झालेली आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला इथं जो सुरुवातीला आपल्याला दिलेला असतं पहा, त्या सुरुवातीला तो दिनांक दिलेला असतो. त्याची पण आपण सर्वांनी काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने तिथं विचार करायचा असतो.
तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी या दोन बातम्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे पहा. आजच्या घटकामध्ये आपल्याला पुढचा जो उपघटक आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, तो उपघटक म्हणजे पुढे आपल्याला आता बातमीनंतर जाहिरात आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर आपण स्क्रीन शेअर करून पुढची जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो उपघटक आहे आपला तो जाहिरात. तर ही स्क्रीनवर शेअर केलेली जाहिरात आपण सर्वांनी वाचन करायचे. बातमीप्रमाणेच या ठिकाणी देखील जाहिरातीमधले काही भाग असतो, तो आपण कशा पद्धतीने बघायचा आहे ते आपण बघूया. जाहीर निमंत्रण. पाळंदूर मधील सर्व लोकांसाठी दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेट कार्डे, रेखाटलेले तक्ते, मातीकाम, चित्रे आणि शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखणीवरून विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते श्री बालसू नागोटी आणि श्रीमती सुवर्णाताई गजभिये उपस्थित राहणार आहेत. ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील. तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती. शनिवार दिनांक 3/10/2020, ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. प्रात्यक्षिक सकाळी 11:30 म्हणजे 11:30 ते दुपारी 1:30 दीड. खास आकर्षण गेल्या वर्षीच्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे. आपले सर्व विद्यार्थी इयत्ता 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर. अशा पद्धतीने ही या ठिकाणी बातमी दिलेली पहा. आता बातमीमध्ये काय काय असतो, काय आशय सांगितलेला आहे, कशाची जाहिरात, जाहिरात कशाची आहे हे आपल्याला या ठिकाणी बघणं अतिशय आवश्यक असतं पहा. जाहिरातीचे जी कोणी ही जाहिरात छापलेली आहे, या जाहिरातीमध्ये काय काय सवलती दिलेल्या आहेत, काय काय वैशिष्ट्य आहेत, अशा अनेक गोष्टी जाहिरातीमध्ये दिलेल्या असतात. त्या पद्धतीनं त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी द्यावी लागतात. तर आपण आता या ठिकाणी या जाहिरातीवर आधारित प्रश्न आपण पाहूया. आपल्याला पहिला प्रश्न आहे पहा. प्रदर्शनात विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते कशाचे प्रात्यक्षिक दाखवतील? पर्याय क्रमांक 1 हे कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे, दागिने बनविण्याचे, स्वयंपाक बनविण्याचे, शालेय साहित्य बनविण्याचे. तर या ठिकाणी पहा, या उपक्रमांतर जे प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलेले आहे पहा.
कोण उपस्थित राहणार आहेत? विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते श्री बालसू नागोटे आणि श्रीमती सुवर्णाताई गरीब हे उपस्थित राहणार आहेत. ते काय करणार आहेत पहा, कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार इथं? पर्याय क्रमांक 1. इथं काय आता जास्त आपला गोंधळ व्हायचं काही इतर कारण नाही. फक्त गोंधळ तुमचा कुठं झाला असता, जर कदाचित प्रदर्शन भरवण्याचं असा काही एखादा पर्याय आणखी दिला असता तर जो जाहिरातीमध्ये उल्लेख झालेला आहे, अशा वेळी आपला तो गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु इथं तसा काही प्रश्न नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2. जीप प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे आयोजित उपक्रमांचे शीर्षक कोणते? काय पायापर्यंत? पर्याय क्रमांक 1 शालेय दिवस, पर्याय क्रमांक 2 मुलांचा दिवस, पर्याय क्रमांक 3 एक दिवस शाळेविना, पर्याय क्रमांक 4 करमणुकीचा दिवस. तर या पद्धतीनं जाहिरात बघायची आणि त्या जाहिरातीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण करायचा आणि पर्याय क्रमांकाचा विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. पहा काय प्रश्न आपला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे आयोजित उपक्रमांचे शीर्षक कोणते? काय म्हटलेले बा, पाळंदूर येथे सुरुवातीला दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी दिलेला आहे. पहा म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? पर्याय क्रमांक 2 मुलांचा दिवस. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. या निमंत्रणात पाळंदूरमधील सर्व लोकांसाठी कोणत्या उद्देशाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे? विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यासाठी, भेट कार्ड व वस्तू खरेदी करण्यासाठी, विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी. मग या निमंत्रणामध्ये कशासाठी कोणता उद्देश ठेवलाय आहे पहा. वाचन करा आणि ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. वाचन केल्यानंतर तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी लक्षात येईल की त्यांनी कशासाठी बोलवलंय इथं या सर्वांना, सर्व लोकांना. तर शेवटच्या या जाहिरातीत त्या शेवटच्या ओळीमध्ये याचा अर्थ आहे पहा, तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा या ही विनंती. म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा उद्देश या ठिकाणी या निमंत्रणामध्ये आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं पहा. म्हणजे जाहिरात बघितल्यानंतर आपल्या लक्षात आता या जाहिरातीवर आधारित आणखी काय प्रश्न येऊ शकतात? हे जे जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे पहा, तर ही मुलांचा दिवस हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे या उपक्रमांतर्गत प्रदर्शनाचं, हे आयोजन कुठे केलेलं आहे असाही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो पहा. मग इथे काय आदर्श कार्यक्रमाचं आयोजन कुठे केलेलं आहे? तर ठिकाण म्हटलेले आहे पहा या जाहिरातीमध्ये खाली दिनांक आणि ठिकाण. मग ठिकाण आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर. आयोजक कोण आहेत या ठिकाणी हाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर खाली आपले जे म्हटले सर्व विद्यार्थी इयत्ता 4थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर यांनी याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर या अंतर्गत. वार आणि दिनांक किंवा कधी आयोजन केलेलं आहे हे जर विचारलं तर वार आणि दिनांक तिथं दिलेला आहे, वेळ दिलेली आहे कधीपर्यंत आहे. या जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे यामध्ये खास आकर्षण काय आहे? तर गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची सहल झालेली आहे त्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र त्या ठिकाणी दाखवली जाणार आहेत किंवा प्रदर्शित केली जाणार आहेत. तेही वैशिष्ट्यपूर्ण ते आकर्षण, खास आकर्षण या ठिकाणी आहे हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न
या ठिकाणी दिलेल्या असू शकतात. आता हा उतारा तसा आपल्या पाठ्यक्रमामधला आहे, त्यामुळे ते आपलं झालेलं असल्यानं आपल्या मुलांना खूप सोपं वाटतं. किंवा या ठिकाणी कोण उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी, त्या कार्यकर्त्यांची नावं आलेली पहा. श्री बालसू नागोटी, श्रीमती सुवर्णाताई गजबे हे उपस्थित राहणार, त्यांच्यावर देखील आधारित अशा अनेक प्रश्न. मग आपण वाचन करत असताना किंवा बातमी, जाहिरात, उतारा, कविता हे बघत असताना विद्यार्थ्यांना ह्यांचे प्रश्न पडले पाहिजेत. एकमेकांना आपण हे प्रश्न विचारले पाहिजे, आपल्या मनाशी आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत. असा प्रश्न आला तर काय होईल, किंवा हे आलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने वेगळा प्रश्न कसा येईल, वेगळं उत्तर किंवा काय पर्यायी आणखी असू शकतो. याच्यामध्ये आणखी याच्यामध्ये अ, काल सांगितल्याप्रमाणे आपण समानार्थी विरुद्धार्थीचा पण पर्याय एक या ठिकाणी असू शकतो. अशा अनेक प्रश्न या ठिकाणी असतात. ते प्रश्न आपल्याला स्वतःला पडले पाहिजे, आणि ज्याला प्रश्न पडतात, पडलेल्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा जो प्रयत्न करतो, त्याच ज्ञानामध्ये वाढ होत असते पहा. विनाकारण फक्त नुसतं परीक्षेपुरतं आपल्याला वाचन करायचं नाही. आपल्याला केवळ परीक्षार्थी नाही बनायचं, तर आपल्याला ज्ञानार्थी आणि विद्यार्थी बनायचंय पहा. आपल्याला विद्यार्थी म्हटलं जातं शालेय वयामध्ये. विद्यार्थी म्हणजे आपण विद्यार्जन करणारे असतो, ज्ञानार्जन करणारे असतो. तर आपल्याला या अनुषंगाने आपलं ज्ञानामध्ये वाढ झाली पाहिजे, आपलं आकलन वाढलं पाहिजे, हा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी या जाहिरातीचा, बातम्यांचा वाचन, आकलन करून घ्यायचं आणि ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पुढची एक जाहिरात आपण या ठिकाणी बघूया, त्यावर आधारित प्रश्न आपण काही पाहूयात. हे जाहिरातीचं वाचन आता करायचे विद्यार्थी मित्रांनी. तुमच्या समोर ही जाहिरात दिलेली आहे. एक प्रकारे आज झालेल्या आपल्या म्हणजे चालू असणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून हा स्वाध्याय देखील तुमचा या निमित्ताने होतोय. रेणुकाबाई मुलींचे वसतिगृह, देसाईगंज, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. पद 1, शैक्षणिक पात्रता 12वी पास D.Ed. पदाचं नाव काय आहे? अधीक्षिका महिला. वयोगट काय आहे? 18 वर्षावरील. अनुभव काय पाहिजे त्या पदासाठी? अनुभवास प्राधान्य, म्हणजे काय असेल ते अनुभव. मानधन शासन निर्णयानुसार. मुलाखत दिनांक 5/2/2021 रोजी शुक्रवार 12 वाजता. मुलाखत स्थळ रेणुकाबाई मुलींचे वसतिगृह, देसाईगंज, कस्तुरबा वॉर्ड, लहरी कॉम्प्लेक्सच्या मागे, लाखांदूर रोड, देसाईगंज कंसात वडसा, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. मुलाखतीस येताना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. कोणी जाहिरात दिली पहा? बाळकृष्ण राऊत सचिव, रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट कुरुड, आणि क्षितिज कमलेश उके अध्यक्ष, रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट कुरुड. अशी ही जाहिरात या ठिकाणी दिलेली पहा. जाहिरात वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल जाहिरात कशासाठी आहे, जाहिरातीमध्ये काय सांगितलंय, त्या पद्धतीने त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा. पहा, पहिला प्रश्न आहे आपला, वरील जाहिरात ही कोणत्या पदाकरिता आहे?
पर्याय क्रमांक 1 शिक्षक, पर्याय क्रमांक 2 शिपाई, पर्याय क्रमांक 3 अधीक्षक पुरुष आणि पर्याय क्रमांक 4 अधीक्षिका महिला. कमी करू. हे पहा यामध्ये पदाचं नाव म्हटलेलं आहे पहा जाहिरातीमध्ये. काय आहे, कोणत्या पदाकरिता आहे? अधीक्षिका महिला असं पर्यायासाठी पदासाठी जाहिरात आहे पहा. तर मग आपला पर्याय क्रमांक काय असेल? 4. इथं आपला गोंधळ काय होणार आहे? अधीक्षक हा एक शब्द आल्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो, परंतु स्पष्टच दिलेलं आहे तिथं, त्यामुळे गोंधळायचं तसं काही कारण नाही. हे प्रश्नाचं उत्तर जे आहे आपलं अधीक्षिका महिला. आता यामध्ये आपल्याला अधीक्षिका किंवा अधीक्षक म्हणजे काय, हा प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी पडला पाहिजे पहा. अधीक्षक म्हणजे ते वसतिगृह पाहणारा जो मुख्य अधिकारी त्या ठिकाणी नेमलेला असता पहा. त्यांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी वसतिगृहाचं कामकाज चालू असतं. त्यांना अधीक्षक किंवा अधीक्षिका म्हणतात. मुलींचं वसतिगृह असेल तर महिला अधीक्षिका असतात, मुलांचं असेल तर पुरुष अधीक्षक असतात. प्रश्न दुसरा, जाहिरातीतील पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय आहे? आता पदाचं नाव दिलेलं आहे पाहिजे जाहिरातीमध्ये, अधीक्षिका महिला, वयोगट 18 वर्षावरील, अनुभवास प्राधान्य आणि पुढे पात्रता त्याच्या सर्वांच्या अगोदर दिलेली आहे पहा. 12वी पास डीएल. म्हणजे आता पहा पर्याय जर तुम्ही बघितले, पर्याय क्रमांक 1 पदवी, पर्याय क्रमांक 2 फक्त 12वी पास, पर्याय क्रमांक 3 12वी पास डीएड, पर्याय क्रमांक 4 10वी पास. तर सरळ सरळ आहे 12वी पास डीएड. इथं आणखी गोंधळ काय होऊ शकतो आपला? 12वी पास दिलेले आहे त्यांनी, पण आणखी कदाचित नुसतं एक पर्याय डीएडचा पण देऊ शकतात आपल्याला मुद्दामून, जेणेकरून आपला गोंधळ निर्माण होईल. आपण बघायचं जाहिरातीमध्ये दिलेल्या ठिकाणी काय सांगितलं, स्पेसिफिक काय म्हटलेलं आहे तिथं, का पात्रता काय सांगितली. कधी कधी त्याच्यामध्ये आणखी दिलेलं असतं, पदवी दिलेली असते किंवा 10वी वगैरे, त्या पदाला जे आवश्यक पात्रता असते ती दिलेली असते. काय आहे ते आपल्याला त्या जाहिरातीमध्ये बघून लक्षात येतं. गोंधळाचं काही कारण नसतं, सलग सलग आहे. फक्त कधी कधी त्यामध्ये आलेले शब्द 2-3 ठिकाणी जर दिले तर मात्र आपला गोंधळ निर्माण होत असतो. फक्त घाई करायची नाही, म्हणजे आपला गोंधळ होत नाही. प्रश्न तिसरा आपण पाहूया, जाहिरातीतील पदाकरिता मुलाखत कोणत्या तारखेस आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 5 मार्च 2021, 2 7 मार्च 2021, पर्याय क्रमांक 3 5 फेब्रुवारी 2021 आणि पर्याय क्रमांक 4 3 मार्च 2021. खाली म्हटलेलं आहे मुलाखत दिनांक दिलेला आहे पहा 5/2/2021. आता इथं आपला थोडा गोंधळ म्हणजे मुलांना माहिती पाहिजे 5 तारीख आहे, 2 मध्ये महिना असतो पहा. कोणता महिना असतो? दुसरा आपला इंग्रजी महिना. कारण ह्या ज्या तारखा दिलेल्या असतात आंतरराष्ट्रीय तारीख दिलेली असताना इंग्रजी महिन्यात असतात या ठिकाणी, त्यामुळे ती तारीख आपण या ठिकाणी पाहिजे. म्हणजे तारीख देतानाच ते वर्ष ते दिलेले असल्यामुळं तुम्हाला इंग्रजी महिना कोणता आहे? दुसरा फेब्रुवारी, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मुद्दाम आपला गोंधळ करण्यासाठी 2 ठिकाणी 5-5 दिलेले आहे पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये पण 5 दिले, पर्याय क्रमांक 3 मध्ये पण 5 दिले. आपण लगेच घाई 5 पाहतो फक्त, परंतु 5 काय ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. 5 फेब्रुवारी म्हटलेले आहे पहा 2021. आता सर्व साल 2021 दिलेले आहेत. तो गोंधळ होण्याचं कारण कधी कधी साल बदलून देतात मुद्दाम. 5 फेब्रुवारी मुद्दाम आणखी एका ठिकाणी देतील, साल बदलून देतील कदाचित, किंवा आणखी 1-2 ठिकाणी 5 तारीख देतील, दुसरा एखादा महिना देऊ शकतात. परंतु तो गोंधळ आपण करायचा नाही किंवा घाई करायची नाही. व्यवस्थित बघून आपलं उत्तर आपण या ठिकाणी द्यायचं. केवळ उत्तर बरोबर येणं नाही तर परीक्षेमध्ये काय अडचण निर्माण होते आपली सर्वांची, बऱ्याच वेळा आपल्याला तेवढ्या लिमिटेड वेळेमध्ये, दिलेल्या ठराविक वेळेमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. ते उत्तर शोधून आपल्याला दिलेल्या ठिकाणी त्याचं बरोबर त्याच प्रश्न क्रमांकाला आपलं उत्तराचा पर्यायाचा जो आहे तो गोल आपल्याला करायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा काय होतं, आपण कधी कधी एखादा प्रश्न आपल्याला अवघड जातो, त्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडून देतो, म्हणजे आपण नंतर पाहू म्हणतो, आणि पुढच्या प्रश्नांची उत्तर आपण सोडायला सुरुवात करतो. परंतु घाईमध्ये आपल्या एक लक्षात राहत नाही, कारण तो प्रश्न सोडून दिलेला आहे, आपल्याला रिकामी जागा दिसते म्हणून आपण मात्र तिथून सुरू करतो, म्हणजे आपले क्रमांक मागे पुढे होत राहतात. ती एक काळजी आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी घ्यायची, की जर आपण एखादा प्रश्न मागे ठेवलेला असेल तर आपण त्याचं उत्तर ते पर्याय रिकामा किंवा कोरा सोडून दिला पाहिजे. आणि तिथून जर केलं तर सगळे प्रश्न येत असून पण आपले जर खालीवर झाले
तर चुका होत असतात. ह्या चुका टाळण्यासाठी आपला सराव महत्वाचा असतो. म्हणजे या घटकांचा आपण सराव करतोच, पण आपली प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जो सराव आहे तो आपल्याला करायचा. आता तुमची सुरुवात आहे चौथीच्या दृष्टीने, अर्थात तुम्ही तिसरी मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मिशन आरामची परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे तुमचा खूप चांगला सराव या निमित्ताने झालेला आहे. खूप गुणवंत विद्यार्थी या निमित्ताने याला आपल्या लेक्चरला जॉईन झालेले असतात. प्रत्येक शाळेमधले आपले प्रथम 3 क्रमांकाचे विद्यार्थी जॉईन करण्याचा हा मानस आहे. परंतु विद्यार्थी जॉईन होतात त्यांना या पद्धतीने हे मार्गदर्शन सुरू आहे. खूप स्तुत्य असा उपक्रम आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे साहेब आणि शिक्षणाधिकारी माननीय पाटील साहेब यांनी या ठिकाणी हा सुरू केलेला आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा निश्चितपणे होतो आहे. आपण त्या अभ्यासाकडे जायचं. तर या अनुषंगाने आपल्याकडे मिशन आरामचे पुस्तक असतील, त्यामधले आपले उतारे, आपण काही उतारे घेतलेत, काही जाहिराती त्यातल्या घेतल्यात, इतर जाहिरातींचा आपण विचार करायचा आहे. इतर प्रकाशनाची पुस्तकं किंवा इतर उतारे आपल्याला आपल्या शिक्षक मार्गदर्शकांच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी घ्यायचे पहा, आणि त्याचा सराव आपण सर्वांनी या ठिकाणी करायचा असतो. तर आपण या पद्धतीने आपण हा जो भाग या ठिकाणी बघतो आहोत. तर आपण आज जो भाग बघितला तो म्हणजे जाहिरात आणि बातमी. तर या ठिकाणी आपण जाहिरात आणि बातमी कशा पद्धतीनं दिली, त्याच्यामध्ये आपला काय गोंधळ होऊ शकतो, प्रश्नांची उत्तरं शोधताना कशा पद्धतीने बघायची, आपला गोंधळ टाळायचा, घाई गडबड टाळायची, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ती माहिती पाहता येते. आपण आणखी एक जाहिरात या ठिकाणी पाहूया पहा. हे जाहिरातीचं वाचन आपण सर्वांनी करायचंय पहा. खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक गिरवा किंवा गोल करा. आपल्याला माहित असतं. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, अहमदनगर, वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम, दिनांक 29 जानेवारी 2023, वेळ सकाळी 8 वाजता. प्रमुख पाहुणे माननीय मा अरुण खेळे, अध्यक्ष मा स्नेहलता मॅडम. मा म्हणजे माननीय. इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग. कार्यक्रम स्वरूप, कवायतीचे प्रकार, लेझिम नृत्य, योगासने, मानवी मनोरे, देशभक्तीपर गीते, सामाजिक नाटक, समूह नृत्य, बक्षीस वितरण कार्यक्रम. स्थळ नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, सांस्कृतिक भवन, पहिला मजला. सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती अनिवार्य. अशी ही जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे पहा. एक प्रकारचं हे कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे. आपण आता यावर आधारित प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण आहेत? काय काय दिलेत पण नाव? माननीय अरुण खेळे, माननीय स्नेहलता मॅडम, मान्य अरुणा मॅडम, मान्य सुभाष खेळे. तर प्रमुख पाहुणे कोण आहेत? लगेच लक्षात येतं प्रमुख पाहुणे अरुण खेळे. परंतु आता विद्यार्थी वाचताना कोणी डायरेक्ट फक्त खेळे वाचलं तर 2 ठिकाणी खेळे दिले, लगेच आपण ते खेळे पाहतो. परंतु जेव्हा असे 2 पर्याय सारखे येतात, वाटतात आपल्याला, तेव्हा तिथं थोडासा काहीतरी बदल असतो, फरक असतो. आपल्याला गोंधळात टाकण्याचे मुद्दाम दिलेलं असतं ते. इथं 2 प्रकारचा हा एक गोंधळ होऊ शकतो. आणि दुसरा, स्नेहलता मॅडम आणि अरुण खेळे दोन्हींची नाव या जाहिरातीत आलेली, म्हणून काही ना स्नेहलता मॅडम दिसलं की लगेच ते गोलमोल करू शकतात. पण कोण काय, स्नेहलता मॅडमच्या अगोदर अध्यक्ष म्हटलेले पहा, म्हणजे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. आणि प्रमुख पाहुणे कोण आहेत? अरुण खेळे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या ठिकाणचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे पहा. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश
असणार नाही. प्रश्न नीट पाहायचा पहा. समूह नृत्य, लेझिम नृत्य, क्रीडा स्पर्धा, मानवी मनोरे. आता तुमच्या लक्षात येईल प्रश्न काळजीपूर्वक वाचला तर लक्षात येईल. प्रश्न काय विचारलाय? कोणत्या कार्यक्रमाचा समावेश असणार नाही? कोणता कार्यक्रम आहे त्या ठिकाणी की जो यामध्ये नाहीये? पहा, समूह नृत्य आहे, लेझिम नृत्य आहे, क्रीडा स्पर्धा नाहीत. पहा, मानवी मनोरे आहे, म्हणजे क्रीडा स्पर्धा या कार्यक्रमाचा समावेश असणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. आता इथं तुमचा गोंधळ काय होऊ शकतो? बऱ्याच वेळा मुलं प्रश्न वाचत नाही, कोणत्या कार्यक्रमाचा समावेश, लगेच आपल्याला वाटतं लेझिम दिसतंय, लेझिम समूह नृत्य, पण एक लगेच लक्षात येतं की समूह नृत्य दिसतंय, लेझिम दिसतंय, हे तर आहे. प्रश्न काय विचारला, प्रश्न काय ते नीट बघायचंय, व्यवस्थित वाचायचं आणि त्या पद्धतीनं त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कार्यक्रमासाठी कोणत्या वर्गाचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत? पहा या ठिकाणी आता कोणत्या वर्गाचे विद्यार्थी म्हटले? 5वी ते 8वी, 1ली ते 8वी, 5वी ते 10वी, 8वी ते 10वी. आता इथं तुम्ही विचार करा, कुठे तुम्हाला आणखी दिसणार नाही जाहिरातीमध्ये, पण अक्षरामध्ये इयत्ता दिलेल्या आहेत. पहा, प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या खाली इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असं म्हटलेलं आहे. पहा, सहभाग म्हणजे उपस्थित राहणं, सहभागी होणार म्हणजे ते उपस्थित राहणार आहेत. म्हणजे कोणते विद्यार्थी? ते 5वी ते 10वीचे विद्यार्थी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणचं उत्तर असेल. अशा पद्धतीने ह्या जाहिराती आणि बातम्या, काल बघितलेला उतारा, हे भाग आहेत. पहा, हा जो भाग आहे आपल्या प्रश्नपत्रिकेतला भाषा विषयातला या घटकातला सुरुवातीचा घटक आहे, तसा हा घटक सोपा असतो. आपल्या या घटकामध्ये जे उपघटक आहेत ते उपघटक आपल्याला पैकी मार्क मिळवून देणारे असतात. फक्त गोंधळ टाळायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, सोपं आहे म्हणून आपण अति आत्मविश्वासामध्ये जातो, घाई करतो आणि येत असून सुद्धा देखील आपण चुका करतो. होकारार्थी प्रश्न आहेत की नकारार्थी प्रश्न आहेत, हे प्रश्न काळजीपूर्वक बघायचे. आता हा जो प्रश्न बघितला, खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश असणार नाही? आता इथं मुद्दाम त्यातले बरेचसे कार्यक्रम गोंधळ टाकण्यासाठी दिले की ते पत्रिकेतले फक्त एखादा देतील कदाचित, बाकी नवीन देतील किंवा कशा पद्धतीने असेल ते प्रश्नाच्या स्वरूपावरून लक्षात घ्यायचं, गोंधळ करायचा नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचून आपलं उत्तर लिहिण्याचा म्हणजे उत्तराचा पर्याय क्रमांक आपला गोल करायचा किंवा गिरवायचा आपण प्रयत्न सर्वांनी या ठिकाणी करायचा असतो. तर या ठिकाणी आपल्याला दिलेले हे जे बाबी आहेत पहा, या सर्व बाबी अशा रीतीने या ठिकाणी आहेत की जेणेकरून आपण आज या ठिकाणी आपण जाहिरात आणि बातमी हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याचा विद्यार्थी मित्रांनी इतर पुस्तकं आपल्याकडं सरावासाठी असतील त्यामधून सराव करायचा आहे. काल सांगितल्या प्रमाणे पुन्हा एकदा तोच विषय मी या ठिकाणी सांगणार आहे की जो आपल्या उपयोगीचा आहे. वाचन आपण कायम करत असतो, बरेच जण करतात, पण आता आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भंडारी साहेब आणि माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांनी जो आता सध्या 14 फेब्रुवारी रोजी आपल्याकडे स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. पाय आपल्या सर्वांचा वाचनाची आवड निर्माण व्हावी, कुसुमाग्रज वाचनालय, तर त्या अनुषंगाने ते वाचन करत असताना हा जो भाग आहे, मिशन आरंभ असेल, स्कॉलरशिप असेल, आपलं सामान्य ज्ञान असेल, हे ज्ञान वाढवण्यासाठी वाचन हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. वाचनामुळे आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. मोबाईल पासून दूर राहून आपण सर्वांनी या ठिकाणी पुस्तकामधलं वाचन करायचंय. या अनुषंगाने मोबाईलचा विषय निघाला म्हणून मुद्दाम सांगतो. आता मागील आठवड्यामध्ये आमच्या पंचायत समिती गट विकास अधिकारी माननीय लखवाल साहेब एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले असताना त्यांनी सांगितलं, पहा मोबाईलच्या वापरामुळे सध्या आपण रील पाहतो, पहा फक्त असे त्या रील किती सेकंदांच्या असतात? 30 सेकंदांच्या असे रील असतात. आपण तेवढंच ध्यानात ठेवण्याची आपली बौद्धिक स्मृती तयार होऊ राहिली, म्हणजे एवढंच ध्यानात ठेवायचे फक्त. म्हणजे 30 सेकंदांच्या पुढे काही बघायचं म्हटलं की आपल्याला नको नको वाटतं. आता बघा बऱ्याच जणांच्या मोबाईलवर कितीतरी जरी व्हिडिओ आले 4-4 मिनिटांचे, 2-2 मिनिटांचे, आपण ते बघत नाहीत पूर्णपणे. आपली तेवढी मानसिकता राहिलेली नसते आणि वाचन तर आपण आता करतच नाहीत. त्यामुळं हे वाचन पुस्तकातून कशा पद्धतीने होईल
पेपरवरचं वाचन आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. याच निमित्ताने हा एक संदेश आपण या ठिकाणी ठेवूया. मोबाईलचा वापर कमीत कमी करायचा. आता ही जिथं गरज आहे तिथं आपल्याला करावं लागणार आहे, परंतु त्यानंतर मात्र आपण इतर हे काम करायचंय. सर्व विद्यार्थी आता बाय बायच्या प्रतीक्षेत आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी आता आपला हे समारोप करूया. आमचे तंत्रस्नेही शिक्षक मित्र माननीय दैव सर या ठिकाणी आपले समारोप करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समारोप करावा. ठीक आहे सर, अत्यंत सुंदर असं विश्लेषण तुम्ही केलंय. सर्वांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद आणि आभार. उद्या परत याच ठिकाणी याच वेळेला आपण भेटूयात. परत एकदा आपले आभार आणि आपण या ठिकाणी आज थांबत आहोत. ओके, धन्यवाद सर. सर्व मुलांचे विद्यार्थ्यांचे धन्यवाद.